नमो बुद्धाय. मी गार माता या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण प्र.के. आत्रे यांचा एक लेख पाहणार आहोत. 6 डिसेंबर 1956ला बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यामधून गेले. त्यानंतर 7 डिसेंबर 1956ला प्र.के. आत्रे यांनी त्यांच्या मराठा या दैनिक वृत्तपत्रामध्ये एक लेख लिहिला. त्या लेखाचे नाव होते, आंबेडकर हा स्वाभिमानाचा एक जळता ज्वालामुखी होता. बाबासाहेबांविषयी प्र.के. आत्रे यांनी आपले प्रखर मत मांडले. हिंदू समाजातील जे ढोंगी लोक होते त्यांना वेळोवेळी आपल्या लिखाणातून त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबरला नागपूर येथे आपल्या लाखो अनुयायांसोबत दीक्षा घेतली. तेव्हाही ते त्यांच्या अभिनंदनाच्या सभेला हजर होते आणि तेव्हाही त्यांनी एक लेख लिहिला. त्या लेखाचे नाव होते, आम्ही महार असतो तर. भारतात काही चांगले लोक आधीही होते व आजही आहेत. त्यात प्र.के. आत्रे हे एक नाव आहे. तर पाहूया अग्रलेख. आंबेडकरांच्या धर्मांतराची घोषणा ही हिंदू धर्माच्या नाशाची घोषणा नव्हती. ते हिंदू धर्माच्या सुधारणेचे आव्हान होते. चातुर्वर्ण्याने हिंदू धर्माचा आणि हिंदुस्थानाचा नाश झाला आहे असे आंबेडकरांचे मत होते. बाबा गेले. 7 कोटी अस्पृश्य आज पोरके झाले. भारतातल्या अनाथांचा आणि अपंगांचा आज आधार गेला. शतकानुशतके समाजाने लाथाडलेल्या पतितांचा पालनहार गेला. दीनदुबळ्या दलितांचा कनवाळू कैवारी गेला. ढोंगी आणि जुलमी विषमतेविरुद्ध जन्मभर प्राणपणाने झगडणारा झुंजार लढवय्या गेला. सामाजिक न्यायासाठी, माणुसकीच्या हक्कासाठी ज्यांनी जन्मभर आकाश पाताळ एक केले असा बहादूर बंडखोर आज आमच्यामधून निघून गेला. 5000 वर्षे सनातनी हिंदू समाजाने 7 कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते. आंबेडकर म्हणजे बंड, मूर्तिमंत बंड. त्यांच्या देहातील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. आंबेडकर म्हणजे जुलमाच्या विरुद्ध उगारलेली वज्राची मूठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंग्याच्या डोक्यावर आदळण्यास सिद्ध असलेली भीमाची गदा होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर व विषमतेवर सदैव सोडलेले सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्म मार्तंडाच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्याची आतडी बाहेर काढणारी वाघनख होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध सदैव पोकारलेले एक युद्धच होय. महात्मा फुले, कबीर, भगवान बुद्ध हे 3 गुरुच मुळी आंबेडकरांनी असे केले जे देवाचे, धर्माचे, जातीचे, भेदाचे थोतांड माजविणाऱ्या समाज व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारले. पतित स्त्रियांच्या उद्धाराचा प्रयत्न करणाऱ्या महात्मा फुलेवर सनातनी हिंदू समाजाने मारेकरी घातले. कबीराला हातपाय बांधून पाण्यात टाकण्यात आले, हत्तीच्या पायाखाली देण्यात आले. मग तो मेल्यानंतर हिंदू मुसलमानांना त्याच्याबद्दल एवढे प्रेम वाटू लागले की त्याच्या प्रेताचा ताबा घेण्यासाठी ते एकमेकांचा खून करावयास सिद्ध झाले. बुद्ध धम्माचा भारतातून उच्छेद करण्यासाठी भगवान बुद्धाच्या अनुयायांच्या कत्तली करण्यात आल्या. हाल, अपेष्टा आणि छळ यांचे हालाहाल त्यांना हयातीत आणि मेल्यानंतरही प्राशन करावे लागले. अशा बंडखोर गुरूंचे आंबेडकर हे सच्चे चेले होते. जुलूम आणि अन्याय म्हटला की आंबेडकरांच्या तळपायाची आग मस्तकाला जात असे. धमन्या धमन्यांमधून त्यांचे रक्त उसळ्या मारू लागे. म्हणूनच लोकसभेत काल पंडित नेहरू म्हणाल्याप्रमाणे हिंदू समाजाच्या प्रत्येक जुलमाविरुद्ध पुकारलेल्या बंडाचे ते प्रतीक बनले. हिंदू समाजाने आणि सत्ताधारी काँग्रेसने आंबेडकरांची जेवढी निंदा केली, जेवढा छळ केला, जेवढा अपमान केला तेवढा कोणाचाही केला नसेल. पण या छळाची आणि विटंबनेची त्यांनी लव मात्र पर्वा केली नाही. धर्माच्या आणि सत्तेच्या जुलमाला ते कधीही शरण गेले नाहीत. शरणागती हा शब्दच मुळी आंबेडकरांच्या शब्दकोशात नव्हता. मोडेन, मार खाईन, मरेन, पण वाकणार नाही अशी त्यांची जिद्द होती आणि शेवटपर्यंत त्यांनी खरी करून दाखवली. जो तुमचा धर्म मला कुत्र्या मांजरापेक्षाही हीन रीतीने वागवतो त्या धर्मात मी कधीही राहणार नाही असे कोट्यावधी हिंदू धर्मीयांना कित्येक वर्षापासून ते बजावत होते. माणसासारख्या माणसांना अस्पृश्य मानणारी ही तुमची मनुस्मृती मी जाळून टाकणार
असं त्यांनी सनातनी हिंदूंना छातीवर हात मारून सांगितले होते. म्हणून हिंदू धर्मीय लोक त्यांच्यावर फारच संतापले. त्यांना वाटले की आंबेडकर हे गजनीच्या महमदापेक्षाही हिंदूंचे भयंकर दुश्मन आहेत. धर्मांतराची घोषणा केल्यानंतर आंबेडकरांचा खून करण्याची योजना घेऊन एक हिंदू पुढारी डॉक्टर कुडत कोटी यांच्याकडे गेले. तेव्हा डॉक्टर कुडत कोटीने त्यांना सांगितले की आंबेडकरांना तुम्ही मारले तर त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून 10 आंबेडकर बाहेर पडतील. आंबेडकरांच्या धर्मांतराची घोषणा ही हिंदू धर्माच्या नाशाची घोषणा नव्हती, ती हिंदू धर्माच्या सुधारणेचे आव्हान होते. चातुर्वर्ण्याने हिंदू धर्माचा आणि हिंदुस्थानाचा नाश झाला आहे असे आंबेडकरांचे मत होते. म्हणून चातुर्वर्ण्याची चौकट मोडून हिंदू समाजाची रचना समतेच्या आणि लोकशाहीच्या पायावर करा असे टाहो फोडून ते सांगत होते. धर्मांतराच्या प्रश्नावर बोलताना एकदा ते म्हणाले की हिंदू धर्मावर मला सूड घ्यायचा असता तर 5 वर्षाच्या आत मी या देशाचे वाटोळे करून टाकले असते, पण या देशाच्या इतिहासात विध्वंसक म्हणून माझे नाव नोंदले जावे अशी माझी इच्छा नाही. हिंदू धर्माप्रमाणेच महात्मा गांधी आणि काँग्रेस यांच्यावर आंबेडकर हे नेहमी प्रखर टीका करीत. त्यामुळे जनाब जिनाप्रमाणेच साम्राज्यवाद्याशी संगनमत करून हिंदू स्वातंत्र्याचा मार्ग ते रोखून धरीत आहेत अशीच पुष्कळ राष्ट्रवादी लोकांची समजूत झाली. अस्पृश्यता निवारणाकडे बघण्याचा काँग्रेसचा दृष्टिकोन हा निव्वळ भूतदयावादी आणि भावनाप्रधान होता. आंबेडकर त्या प्रश्नाकडे न्यायाच्या आणि हक्काच्या दृष्टीने पाहत असत. पारतंत्र्य नष्ट करण्यासाठी ब्रिटिशाविरुद्ध जसे गांधीजींनी बंड पुकारले तसे अस्पृश्यता नेस्तनाबूत करण्याकरिता त्यांनी स्पृश्य समाजाविरुद्ध का बंड पुकारू नये असा आंबेडकरांचा त्यांना सवाल होता. अस्पृश्यता निवारण्याबद्दल गांधीजी व आंबेडकर यांच्यात अशा तऱ्हेने मतभेद होते. म्हणून साम्राज्यशाही विरोधी पातळीवर काँग्रेसची आणि आंबेडकरांची एकजूट होऊ शकली नाही. तथापि गांधीजीबद्दल मनात विरोधाची एवढी भावना असताना केवळ त्यांचे प्राण वाचवण्यासाठी म्हणून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची आपली मागणी त्यांनी मागे घेतली आणि पुणे करारावर सही केली. गोडशासारख्या एका ब्राह्मणाने गांधीजींचे प्राण घ्यावे व आंबेडकरांसारख्या एका महाराने त्यांचे प्राण वाचवावे याचा अर्थ हिंदू समाजाला अगदी उमजू नये याचे आम्हास दुःख होते. पुणे करारावर आंबेडकरांनी सही करून गांधीजींचे प्राण वाचविले व स्वतःचे अस्पृश्य समाजाचे फार मोठे नुकसान करून घेतले. कारण ज्या उमद्या दिलाने आणि खेळाडू भावनेने आंबेडकरांनी पुणे करारावर सही केली तो उमदेपणा व तो खेळाडूपणा काँग्रेसने मात्र आंबेडकरांशी दाखविला नाही. आपल्याला कनिष्ठ असलेल्या महारेतर अस्पृश्यांना हाती धरून काँग्रेसने आंबेडकरांचा आणि त्यांच्या अनुयायांचा सार्वत्रिक निवडणुकीत पराभव केला आणि देशाच्या राजनैतिक जीवनातून त्यांना उठवून लावले. आंबेडकर त्याबद्दल नेहमी विषादाने म्हणत की स्पृश्य हिंदूच्या बहुमताच्या आधारावर माझे आणि माझ्या पक्षाचे राजकीय जीवन गांधीजी आणि काँग्रेस यांनी या देशातून नेस्तनाबूत करून टाकले. 9 कोटी मुसलमानांना खुश करण्यासाठी काँग्रेसने या सुवर्णभूमीचे 3 तुकडे करून टाकले, पण 6 कोटी अस्पृश्यांचे प्रेम मिळवण्यासाठी कागदी कायदे करण्यापलीकडे काँग्रेसने काहीही केले नाही. असे असता देशाला स्वातंत्र्य मिळताच घटना समितीत अखंड हिंदुस्थानाची आणि जाती ऐक्याची प्रचंड गर्जना करून आंबेडकरांनी आपल्या विरोधकांना चकित करून टाकले. आंबेडकर म्हणाले, जगातील कोणतीही सत्ता या देशातील ऐक्याचा भंग करू शकणार नाही आणि अखंड हिंदुस्थानातच आपले कल्याण आहे असे आज ना उद्या मुसलमानांना कळून आल्याशिवाय राहणार नाही. आंबेडकरांचे हे उद्गार हा त्यांचा दैदिप्यमान देशभक्तीचा ज्वलंत पुरावा होय. काँग्रेसचे पूर्वीचे असलेले सर्व वैर विसरून आंबेडकरांनी सहकार्यासाठी नेहरूच्या हातात हात दिला आणि स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्याची सर्व जबाबदारी त्यांनी पत्करली. मनुस्मृती जाळा म्हणून सांगणारे आंबेडकर भारतीय स्वातंत्र्याचे पहिले स्मृतिकार व्हावेत हा काय योगायोग आहे. राज्यघटना मंजूर झाल्यानंतर त्यांनी हिंदू कोड बिल तयार करण्याचे महान कार्य हाती घेतले. पण काँग्रेसमधल्या सर्व पुरोगामी आणि सनातनी शक्ती आंबेडकरांना विरोध करण्यासाठी एकदम उफाळून बाहेर आल्या.
त्यामुळे आपल्या जागेचा राजीनामा देऊन मंत्रिमंडळातून बाहेर पडण्यावाचून आंबेडकरांना गत्यंतरच उरले नाही. आंबेडकरांचे हिंदू कोड बिल जर मान्य झाले असते तर हिंदू समाजातील सर्व भेद, अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदू समाज हा अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता आणि भारताच्या 5000 वर्षाच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कुणी घडवून आणली नाही ती घडून आली असती. पण दुर्दैव भारताचे, दुर्भाग्य हिंदू समाजाचे. देवासारखा आंबेडकरांनी पुढे केलेला हात त्यांनी झिडकारला आणि स्वतःचा घात करून घेतला. राज्यकर्त्यांनी बहिष्कारले, हिंदू समाजाने लाथाडले. तेव्हा अखेर स्वतःचा आणि आपल्या 7 कोटी असहाय्य हीन दीन अनुयायांचा उद्धार करण्यासाठी त्यांना अखिल मानवजातीतील समतेचा, शांतीचा, दयेचा संदेश देणाऱ्या परमकारुणिक भगवान बुद्धाला शरण जाण्यावाचून गत्यंतर उरले नाही. डॉक्टर आंबेडकरांच्या विद्वतेबद्दल तर त्यांच्या शत्रूलाही कधी संशय वाटला नाही. त्यांच्या एवढा प्रचंड बुद्धीचा, विद्वतेचा आणि व्यासंगाचा एकही माणूस महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात या क्षणी सापडणार नाही. रानडे, भांडारकर, तेलंग, टिळक यांच्या ज्ञानोपासनेची महान परंपरा पुढे चालवणारा महर्षी आज आंबेडकरा वाचून भारतात दुसरा कोण होता? वाचन, चिंतन, लेखन या वाचून आंबेडकरांना दुसरे जीवनच नव्हते. महार जातीत जन्माला आलेला हा माणूस विद्याच्या आणि ज्ञानाच्या बळावर एखाद्या प्राचीन ऋषीपेक्षाही श्रेष्ठ पदाला जाऊन पोहोचला होता. धर्मशास्त्रापासून ते घटनाशाखेपर्यंत असा कोणताही एक कठीण विषय नव्हता की ज्यामध्ये त्याची बुद्धी एखाद्या गरुडासारखी वाटेल त्या उंचीपर्यंत विहार करू शकत नव्हती. तथापि आंबेडकरांची धर्मावर आत्यंतिक निष्ठा होती ही गोष्ट फार थोड्या लोकांना माहीत होती. आंबेडकर कितीही तर्क कर्कश आणि बुद्धिवादी असले तरी त्यांचा पिंड हा धर्मनिष्ठेचा होता. भाविक आणि श्रद्धाळू पित्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला होता. धार्मिक वातावरणात त्यांचे सारे बालपण गेले होते. सर्व धर्माचा त्यांनी तोलनिक अभ्यास केला होता. आत्म्याच्या उन्नतीसाठी धर्माची आवश्यकता आहे असे त्यांचे ठाम मत होते. धर्मावरील त्यांच्या श्रद्धेमुळेच त्यांचे नैतिक चरित्र निरपवाद राहिले. कोणतेच आणि कोणतेही त्यांना व्यसन नव्हते. त्यामुळेच त्यांच्या अंगात विलक्षण निर्भयता आणि आत्मविश्वास निर्माण झाला होता. आपण जे बोलतो किंवा लिहितो ते खोटे आहे असे म्हणण्याचे प्रत्यक्ष परमेश्वराचे प्राध्य नाही असे आवेश आणि आत्मबल सदैव त्यांच्या व्यक्तिमत्वात संचारलेला असे. आध्यात्मिक चिंतनाने शेवटी आंबेडकर भगवान बुद्धाच्या चरणापाशी येऊन पोहोचले होते. बुद्धाला शरण गेल्या वाचून केवळ अस्पृश्यच नव्हे तर साऱ्या भारताला तरुणोपाय नाही असा आंबेडकरांचा ठाम निश्चय झाला होता. म्हणूनच 14 ऑक्टोबरला नागपूर येथे 3 लाख अस्पृश्यांना त्यांनी बुद्ध धम्माची दीक्षा दिली. तेव्हा साऱ्या भारताला मी बौद्ध करेन अशी गगनभेदी सिंहगर्जना केली. पुढील आठवड्यात मुंबईमधल्या 10 लाख अस्पृश्यांना ते बुद्ध धम्माची दीक्षा देणार होते. पण आत उष्टांत काहीतरी निराळेच होते. अन्यायाशी आणि जुलमाशी संबंध जन्मभर झगडून त्यांचे शरीर जर्जर झाले होते, दुर्बल झाले होते. विश्रांतीसाठी त्यांच्या शरीरातला कणनकण आसुरला होता. भगवान करुणेचा जेव्हा त्यांना अखेर आराम मिळाला तेव्हा त्यांच्या अंतःकरणात जळणारा वनी शांत झाला. आपल्या कोट्यावधी अनुयायांना आता आपण उद्धाराचा मार्ग दाखवून ठेवला आहे. आता आपले अवतार कार्य संपले अशी त्यांना जाणीव झाली आणि निद्रा माऊलीच्या मांडीवर डोके ठेवून अत्यंत शांत आणि तृप्त मनाने त्यांनी आपली प्राणज्योत निर्वाणात कधी विलीन करून टाकली. जगाला दुसऱ्या दिवशी सकाळी ते जागे होईपर्यंत गंध वार्ता सुद्धा लागली नाही. मी हिंदू धर्मात जन्माला आलो, त्याला माझा नाईलाज होता, पण मी हिंदू धर्मात कदापि मरणार नाही ही आंबेडकरांची घोषणा हिंदू धर्माविरुद्ध रागाची नव्हती, सुडाची नव्हती, तर झगडा करून असहाय्य झालेल्या विनम्र आणि श्रद्धाळू साधकाचे ते तळमळीचे उद्गार होते. आंबेडकरांचे चरित्र ही एक शूर आणि बंडखोर समाज सुधारकाची वीर कथा आहे, शोककथा आहे. गरिबांनी, दिनांनी आणि दलितांनी ही रोमहर्षक कथा वाचून स्फूर्ती घ्यावी. तसेच आंबेडकरांचा ज्यांनी जन्मभर छळ केला आणि उपहास केला
त्या प्रतिगामी राज्यकर्त्यांनी, सनातनी हिंदूंनी त्यांची ही शोककथा वाचून आता पश्चातापाने अवनत मस्तक व्हावे. आंबेडकरांच्या जीवनावर आणि कार्यावर जसजसा अधिक प्रकाश पडेल तसतसे त्यांचे अलौकिकत्व प्रकट होईल आणि मग आंबेडकर हे हिंदू समाजाचे शत्रू नसून उद्धारकर्तेच होते अशी भारताची खात्री पटेल. भारतातील जे जे म्हणून काही उज्ज्वल आणि उदात्त आहे त्याचे आंबेडकर हे एक ज्वलंत भांडार होते. आंबेडकर हा स्वाभिमानाचा एक जळता ज्वालामुखी होता. भारताचे ऐक्याचे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे ते महान प्रणेते होते. महाराष्ट्र आणि मुंबई यांचे नाते जे देवाने जोडले आहे ते कोणाच्या बापाला तोडता येणार नाही असे ते म्हणत. बाबांचे कोणकोणते गुण आता आठवायचे आणि कोणकोणत्या उद्गारांचे स्मरण करायचे. 7 कोटी अस्पृश्यांच्या डोक्यावरचे जणू आभाळच कोसळले आहे. भगवान बुद्धाखेरीज त्यांचे समाधान कोण करू शकणार आणि त्यांच्या डोळ्यातले अश्रू तरी कोण पुसणार. त्यांनी ध्यानात धरावे की भारताच्या इतिहासात आंबेडकर आणि त्यांचे कार्य अमर आहे. त्यांनी जो मार्ग आखला आणि जो प्रकाश दाखविला त्याच्याच अनुरोधाने जाऊन त्यांच्या कोट्यावधी अनुयायांनी आपला उद्धार करून घ्यावा. आंबेडकरांच्या प्रत्येक अनुयायांचं हृदय हे त्यांचे जिवंत स्मारक आहे. म्हणून आंबेडकरांची विद्वत्ता, त्यांचा त्याग, चरित्र, त्यांची निर्भयता प्रत्येकाने आपापल्या जीवनात निर्माण करण्याचा जर आटोकाट प्रयत्न केला तरच आंबेडकरांचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण होईल आणि साऱ्या भारताचा उद्धार होईल. 3 कोटी मराठी जनतेच्या वतीने व्याकुळ हृदयाने आणि अश्रुपूर्ण नेत्रांनी आम्ही आंबेडकरांच्या पार्थिव देहाला अखेरचे अभिवादन करतो. मराठा दैनिक वृत्तपत्र. हा लेख वाचून कुणाच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. आताही भारतातील लोकांनी बाबासाहेबांचे कार्य समजून घेतले तर भारत हा बलशाली देश होईल. भारताचा उद्धार होईल. धन्यवाद.